सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन. आपण वाचत आहोत महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व श्री पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं त्यांचं प्रवासवर्णन अपूर्वाई. तर आजचं 15वं पुष्प वाचते. किल्बर्न स्टेशनातल्या तिकिटाच्या खिडकीतल्या बुवाला मला पिकॅडलीचं तिकीट हवं आहे हे कळायला 2 मिनटं लागली. सगळ्या साहेबांना आपल्यासारखं शुद्ध इंग्रजी येत नाही. "टू पिकॅडली प्लीज." मेगाफोन. 2 tickets ऑफ द ट्यूब रेल्वे फॉर पिकॅडली स्टेशन. मी देखील चिडलो. त्याने हताशपणाने मान हलवली. शेवटी मी एका कागदावर 2 पिकॅडली असं स्वच्छ लिहून दिलं. "ओ, यू मीन पिकॅडली," असं म्हणून त्यानं पिकॅडलीची तिकीटं दिली. इंग्रजीचा पहिला दणका इथे बसला आणि आपलं शुद्ध तुपातलं इंग्रजी इथे उपयोगाचं नाही हे मनातल्या मनात मी ओळखलं. साहेबांचे इंग्रजी एकूणच निराळं. आपल्या देशात इतकी वर्ष राहून त्याने खरं इंग्रजी आपल्यापासून काही खास साहेब चिजात चोरून ठेवतात तसं चोरून ठेवलेलं दिसतंय. कधी कधी भलत्याच गोष्टींचं मनात आकर्षण असतं. फार वर्ष माझ्या मनात रेल्वेच्या इंजिनाची शिट्टी वाजवण्याची महत्त्वाकांक्षा जीव धरून होती. ती अचानक मी बेळगावला कॉलेजात शिक्षक असताना पुरी झाली. विलायतेच्या प्रवासाला निघताना मला फिरत्या जिन्याचे असेच कुतूहल होते. अनेक लेखकांनी लिहिलेली विलायतेची प्रवासवर्णनं वाचताना त्या फिरत्या जिन्याचा उल्लेख यायचा आणि आपले पाय त्या जिन्याला कधी काळी लागतील का असा विचार उगीचच डोक्यात एक कोलांटी उडी मारून जायचा. भुयारी रेल्वेची सगळी स्टेशनं भुयारात नाहीत. काही स्टेशनं तर चांगली गावाच्या डोक्यावर आहेत. किल्बर्न यातलं स्टेशन. तिथं मी आपला साध्या देशी जिन्याने चढलो आणि वेस्ट हॅम्पस्टेड, फिंचले रोड, स्विस कॉटेज, सेंट जॉन्स वूड वगैरे स्टेशनांच्या पाट्या वाचता वाचता भुयारात केव्हा घुसलो याचा अंदाज आलाच नाही. पिकॅडली स्टेशनवर आम्ही उतरलो ते चांगलेच पाताळात जाऊन पोचलो. 10 वेळा हातातील आणि भिंतीवरचे नकाशे पाहत आम्ही एका फिरत्या जिन्याच्या पायथ्याशी पोचलो. पिकॅडलीसारख्या स्टेशनाचे हे जिने इतके खोल आहेत की वरून आपोआप खाली येणाऱ्या माणसांकडे पाहताना मला जरा गरगरल्यासारखंच झालं. त्या फिरत्या जिन्याच्या शेवटल्या पायरीवर चटकन पाऊल टाकणं आणि टोकाला पोचल्यावर न गडबडता सटक करून जमिनीला पाय ठेवणं या क्रियेचा सराव व्हायला 2-3 दिवस लागतात. पायरीची डावी बाजू नेहमी मोकळी ठेवावी लागते म्हणजे त्या फिरत्या जिन्यावरूनही झप पायऱ्या चढून पळत जाणाऱ्यांची वाट मोकळी होते. पहिल्या दिवशी नेहमीप्रमाणे डावी बाजू रिकामी पडलेली पाहून आम्ही तिथेच उभे राहिलो. 1 ते 1.25 मिनिटाचा खोळंबा झाल्यामुळे आमच्या मागे अडकून राहिलेल्या इंग्रजांच्या चेहऱ्यावरचे भाव पाठीला डोळे नसल्यामुळे दिसले नाहीत. पुढे हा प्रमाद इतरांच्या हातून घडला की मागल्या माणसांचे चेहरे कसे होतात ते दिसल्यामुळे पहिल्या दिवशी डझनभर तरी इंग्रजांचे शिव्याशाप आपण नक्की घेतले असतील याची खात्री झाली. ती भुयारी रेल्वे, फिरते जिने, त्या चिमुकल्या आगगाड्या आणि त्यात बसणारी ती गोरी पान मंडळी या साऱ्या गोष्टींचा मला तर पुढे लोभ चढला. माझ्या साऱ्या मुक्कामात मी बसमधून अगदी क्वचितच प्रवास केला असेल. भुयारी रेल्वे इतके सोयीचे आणि बिनधोक वाहन दुसरे कुठलेही नसेल. जमिनीखालच्या त्या प्रचंड बिळातून ह्या पाताळयंत्री गाड्या दिवस रात्र सरपटत असतात. ही रेल्वे खोदणारे शिल्पी भलतेच चतुर असले पाहिजेत. बेकर स्ट्रीट, ऑक्सफर्ड स्ट्रीट, पिकॅडली यासारख्या स्टेशनांवर उभं असताना कल्पनाही येत नाही की डोक्यावर शेकडो वाहनं चालली आहेत. हजारो पादचारी जात आहेत. सारं लंडन डोक्यावर उभं आहे. पाहता माणसं या भुयारी रेल्वेच्या बिळात नाहीशी होतात आणि वरून चालता पटकन एखादा पाण्याचा नळ फुटावा तसा फुटपाथच्या मधूनच माणसांचा फवारा वर उधळला जातो आणि 10 वाटांनी तुरुतुरू चालायला लागतो. वास्तविक मी गेलो त्यावेळी उन्हाळा संपला नव्हता, परंतु माझ्या
मुंबईच्या त्या सरावलेल्या अत्यंत आल्हाददायक उकाड्यातून विमानातून 24 तासात लंडनला पोचलेल्या माणसाला तो इंग्लिश उन्हाळाही कुडकुड करायला पुरेसा होता. पिकॅडलीच्या भुयारातून बाहेर आलो आणि क्षणभर गडबडूनच गेलो. संध्याकाळची वेळ होती आणि चारी बाजूंना दिव्यांचा झगमगाट होता. रंगीत विजेरी नळ्यांमधून रंगीबेरंगी प्रकाशात अनेक तऱ्हेच्या जाहिराती चमचमत होत्या आणि गोऱ्या, तांबड्या, काळ्या, पिवळ्या अशा अनेक वर्णांच्या माणसांचे थवे अंगावरून जात होते. लंडन इतकं 18 पकड शहर अन्य नसेल. अंगावरून जाणाऱ्या माणसांच्या तोंडून येणारे कितीतरी भाषातल्या वाक्यांचे तुकडे कानावरून जातात. हिंदी लोक तर अपेक्षेपेक्षा जास्त आढळतात. पिकॅडली सर्कस हे नाव लहानपणापासून कानावरून गेलं होतं. असंख्य वेळा पुस्तकात डोळ्याखालूनही गेलं होतं. पिकॅडली सर्कसचे माझ्या डोळ्यापुढले चित्र आणि प्रत्यक्षातली पिकॅडली ह्यात मात्र फार फरक पडला. मुंबईच्या काळबादेवी भाग उद्या जर अधिक स्वच्छ झाला, माणसं वाहतुकीचे नियम सांभाळून चालू लागली, मुंबईची हवा एकदम थंड झाली आणि त्या भागातल्या रहिवाशांनी पान खाऊन थुंकायचं नाही असं ठरवलं तर धोबी तलाव, काळबादेवी या भागालाही मुंबईची पिकॅडली म्हणायला हरकत नाही. लंडन शहरातला हा सर्वात अधिक गजबजलेला भाग. मात्र लंडन शहरातले गजबजणे आणि मुंबईचे किंवा हिंदुस्थानातल्या इतर मोठ्या शहरांचं गजबजणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ज्याला खऱ्या अर्थानं गर्दी म्हणतात तशी काही नाताळसारखे प्रसंग सोडले तर लंडनमध्ये क्वचितच आढळते. सकाळी कचेऱ्या भरताना आणि संध्याकाळी सुटताना काय थोडी गर्दी दिसत असेल तेवढीच. एरवी रस्त्यात शुकशुकाटच. रस्ते आणि माणसे यांचं प्रमाण अगदीच व्यस्त. संध्याकाळी 6-6:30च्या सुमाराला कर्फ्यू ऑर्डर लागल्यासारखी शांतता असते. साहेब त्यावेळी संध्याकाळचं भोजन करण्यात गुंग असतो. दुकानं 5 म्हणजे 5ला बंद होतात. खरेदीची वेळ सामान्यतः सकाळी 11 ते 12 आणि दुपारी 2 ते 4-4:30. एकूणच सारं जीवन घड्याळाच्या काट्यातून जाणार असल्यामुळे गर्दीच्या आणि शुकशुकाटाच्या वेळा देखील ठरलेल्या असतात. संध्याकाळचं जेवण आटपलं की मग साहेब स्वतःची करमणूक घ्यायला बाहेर पडतो. त्यावेळी पुन्हा एकदा रस्ते गजबजतात. परदेशातील रस्ते ही देखील एक पाहण्यासारखी गोष्ट आहे. लंडन म्युन्सिपाल्टीला सुद्धा मुंबई म्युन्सिपाल्टीसारखे रस्ते उखडून ठेवण्याची खोड आहे. मात्र जिथे रस्ते उखडलेले असतात तिथे मजूर काम करताना दिसतात. जेवायची सुट्टी झाली की त्या घटकेला हातातली आयुधं ठेवून भोजनाला सुरुवात करतील. एरवी मात्र रस्ता उकरून तंबाखू चोळीत त्या रस्त्यावर पानांच्या पिचकाऱ्यांचे उद्घाटन करीत बसलेले मजूर आढळत नाहीत. रस्त्यानं हिंडणारी माणसं देखील फुटपाथ सोडून हिंडत नाहीत. मोटारवाले तांबडा दिवा दिसला की थांबतात. दडपून गाडी हाकण्याकडे प्रवृत्ती कमी आणि बहुधा रहदारीचे कायदे मोडल्याचे खटले भरले जातात ते इंग्रजेतर लोकांवर. या मंडळींचे स्वतःच्या देशातल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूवर विलक्षण प्रेम आहे. ठिकठिकाणी आपलं शहर सुंदर आहे तर सुंदर ठेवण्याची शिकस्त करा अशी विनंती असलेल्या पाट्या दिसत असतात. घाण टाकण्यासाठी पत्र्याचे डबे आहेत आणि लोक त्यातच घाण टाकतात. वरच्या मजल्यावरून केर टाकणे, पानाची पिचकारी मारणे, आसपास न पाहता थुंकणं आणि न भिजलेल्या विड्यांची थोटकं फेकणं वगैरे प्रकार अजिबात आढळत नाहीत. आणि तसा एखादा वीर निघालाच तर त्याच्या सत्काराला लंडनचा बॉबी लगेच हजर असतो. हा बॉबी परमेश्वरासारख्या सर्वव्यापी आहे. तो आणीबाणीच्या प्रसंगी अगदी अर्ध्या वर्दीतल्या दिसल्यासारखा उपटतो. कोणी पाहत नाही असं समजून लाल दिव्याला न जुमानता रस्ता ओलांडा. पलीकडच्या फुटपाथवाला स्वागताला बॉबी हजर. साधारणतः काळोखात भिंतीला पाठ लावून तो गुपचूप उभा असतो. तुम्ही बावरल्यासारखे दिसलात तर तो तुम्हाला वाट दाखवतो.
शिवाय नाक्या नाक्यावर पोलिसांचे टेलिफोन आहेत. तुम्ही नुसता रिसिव्हर उचलला की कुठून तरी आवाज येतो, तुम्ही अमक्या तमक्या ठिकाणी जाता, तुम्हाला कुठं जायचं आहे, तुम्ही स्थळ सांगितलं की लगेच अमकीकडून असं जा, इकडे वळा, इथे वळा, तिथून 75 पावले उत्तरेला जा, अशासारख्या सूचना मिळतात. त्यामुळे आपण चुकायचं ठरवूनही चुकू शकत नाही. इंग्रजांची सारी शिस्त, सारी टापटीप त्यांच्या रस्त्याकडे पाहिलं की लक्षात येते. मंडळी, आज आपण इथे थांबणार आहोत आणि उद्या आपण पुढचा भाग वाचायला सुरुवात करणार आहोत. तर तोपर्यंत नमस्कार.